काय हो तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एका पातेल्यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ, पाऊण वाटी पाणी घालून गॅस चालू करून हे फक्त विरघळवून घेतलं. आता एका ताटामध्ये इथं 2.5 कप इतकं गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन, थोडंसं मीठ, 1 चमचाभर कुटलेली बडीशेप, 1 चमचाभर सुंठ पावडर घातली आणि हे सर्व चांगलं हाताने मिक्स करून घेतलं. 2 छोट्या पळ्या कडकडीत तेलाचं मोहन घालून पिठाला चांगलं चोळून लावून घेतलं. आता तयार गुळाचं पाणी या पिठावर असं गाळून घ्यायचं आणि पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. 5 मिनिटं झाकून ठेवा. 5 मिनिटांनी पुन्हा पीठ मळून पिठाचा एक गोळा काढून घेतला. पोळपाटावर लाटून घ्यायचा. थोडा लाटून झाला की याच्यावर खसखस पेरून घेतली. थोडा लाटून पुन्हा एकदा पलटी मारून दुसऱ्या बाजूनी सुद्धा खसखस पेरून घेतली आणि मध्यम जाडीची अशी पोळी लाटून घेतली. आता एका चाकूच्या साहाय्याने याला उभे काप आणि आडवे काप मारून घेतले. तर पाहू शकता छान अशा ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तर मंडळी, आज आपण आषाढ विशेष कापण्या बनवतोय. मंद ते मीडियम गॅसवर छान अशा उलटपुलट करून खरपूस तळून घ्या. छान बिस्किटासारख्या या कापण्या तयार होतात. मुलांना मधल्या वेळेत खाऊसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे.